नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती यातील सराव संच 8.2 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सराव संच 8.1 पूर्णपणे सोडवलेला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर बघा त्यांनी हा पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे ते आता आपण लगेचच बघूया। पुढील सरणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तरे दिले आहेत, त्यावरून इतर दोन गुणोत्तरे काढा आणि रिकाम्या जागा भरा। आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा आपल्याला तीन गुणोत्तरे दिलेले आहेत, साइन, कॉस आणि टॅन। ठीक आहे, म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा हे तिन्ही गुणोत्तरे आपल्याला काढायचे आहेत। आता बघा पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता तुम्ही या पहिल्या सरणीमध्ये आपल्याला बघा कॉस थिटाची किंमत दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला साइन थिटा काढायचा आहे आणि या ठिकाणी टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे। त्यानंतर जर नेक्स्ट जर आपण बघितलं आहे तर साइन थिटाची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 1161, तर याच्यावरून आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा काढायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्णपणे टेबल भरायचा आहे। ओके, तर सुरुवातीला आपण बघूया आता कॉस 35/37 दिल्या असताना साइन थिटा आणि टॅन थिटा काय येईल ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा त्यातलं पहिलं काय आहे तर कॉस थिटा बरोबर 35/37 हे त्याने आपल्याला विचारलं आहे। ओके, तर बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे। फॉर्म्युला कोणता आहे बघा, सूत्र कोणतं आहे तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय असते तर त्याची किंमत 1 असते ना। हे आपल्याला सूत्र म्हणा किंवा फॉर्म्युला माहिती आहे, याच्या आपल्याला हा माहिती आहे ना। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा साइनची तर किंमत माहिती आहे, आपल्याला कॉसची किंमत माहिती आहे ना। मग आपण काय करूया, कॉस थिटाची या ठिकाणी किंमत पुटअप करूया। म्हणजेच आपली नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, तर साइन वर्ग थिटा अधिक, आता बघा आपल्याला कॉस थिटा माहिती आहे, या ठिकाणी कॉस वर्ग थिटा आहे, म्हणजेच काय येईल बघा तर 35/37 याचा वर्ग येईल, कारण की या ठिकाणी वर्ग आहे बरोबर। मग त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे 35/37चा वर्ग करायचा आहे। ठीक आहे, ओके, म्हणजेच आपण काय लिहिणार, नेक्स्ट स्टेप काय येईल बघा आपली साइन वर्ग थिटा। आता आपण काय करूया, आपल्याला साइन वर्ग थिटाची किंमत काढायची बरोबर, त्याच्यामुळे आपण हे इक्वेशन इक्वलमध्ये घेऊया। आता एक या ठिकाणी आहे तसंच घेऊया आणि 37/35चा वर्ग हे काय करूया आपण पलीकडच्या साईडला गेल्यावरती ते वजा होईल, त्याच्यामुळे वजा आपण काय करूया कंसामध्ये 35/37 कंसाचा वर्ग करूया। इथपर्यंत कळालं तुम्हाला। ओके, आता नेक्स्ट स्टेप आपण ॲज इट इज कंटिन्यू करूया। काय येईल बघा साइन वर्ग थिटा बरोबर, आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 1 वजा कंसामध्ये 35/37चा वर्ग आहे, म्हणजे हा 1 व 1चा वर्ग किंवा असं सुद्धा आपण म्हणू शकतो। हे कोणत्या टाईपमध्ये दिसते बघा, ए वर्ग वजा बी वर्ग या टाईपमध्ये दिसते का हे बरोबर आहे। मग आता ए वर्ग वजा बी वर्गाचा आपण फॉर्म्युलाचं एक्सपान्शन कसं करतो, म्हणजे याचं उत्तर कसं असतं तर बघा पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी असतं आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असतं, या टाईपमध्ये ते असतं आहे की नाही। मग त्यानुसार या ठिकाणी ए वर्ग जर बघितलं तर 1 आहे आणि बी वर्ग जर बघितलं तर ते 35/37 आहे ना। मग हे आपण कसं लिहू शकतो बघा, पहिल्या कंसामध्ये अधिक करायचं आणि दुसऱ्या कंसामध्ये वजा करायचा, म्हणजेच आता कसं येईल आपण बघूया या ठिकाणी। तर बघा पहिल्या कंसामध्ये बेरीज करूया, म्हणजेच 1 अधिक 35/37 येईल आणि गुणिले दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी करायचे, 1 वजा 35/37 करायचं आहे। ओके, कळालं तुम्हाला। ठीक आहे, आता आपण काय करूया बघा, नेक्स्ट स्टेप आपली काय कंटिन्यू करूया। 37ने आपल्याला 1ला गुणायचं आहे। ओके, म्हणजेच बघा काय येईल 37 अधिक 35 येईल आणि छेद 37 आहे तसंच राहील। ओके, त्यानंतर आपल्याला हा कंस आहे तसंच कंटिन्यू करायचे, दुसऱ्या कंसामध्ये ह्या 37ने पुन्हा ह्या 1ला गुणायचं आहे, म्हणजेच बघा 37। आता या ठिकाणी चिन्ह कोणतं आहे बघा वजा आहे, त्याच्यामुळे वजा चिन्ह लिहायला विसरायचं नाही, वजा 35/37 आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे। ओके, आता बघा नेक्स्ट स्टेप काय येईल बघा 37 अधिक या ठिकाणी काय आहे बघा, आता हे फक्त काय करूया आपण पहिल्यांदा वजा करूया आणि नंतर अधिक करूया। हे का केले मी तुम्हाला नंतर सांगते। ओके, तर बघा अगोदर लिहूया 37 वजा 35/37 आणि दुसऱ्या कंसामध्ये हे फक्त मी इंटरचेंज केलं आहे 37 अधिक 35/37। ओके, किंवा आहे तसं जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल। आता बघा 37 मधून 35 गेले, किती राहिले तर ते राहिले 2। ठीक आहे, 2/35 आहे तसेच लिहायचं आहेत गुणिले, आता 37 अधिक 35 किती होतात बघा तर ते 72 होतात, 72/37 आहे तसेच येणार। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर साइन वर्ग थिटा काय येईल बघा, साइन वर्ग थिटा बरोबर
आता तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी काय आहे तर 2/35 आहे आणि गुणिले 72/37 आहे. ओके, आता हे दोन आपण आहे तसेच लिहिणार आहोत. ओके, आता 72 जे आहे ते 72चे आपण काय करूया जरा फोड करूया, कारण का हे 35 आणि 37 पेक्षा 72 ही संख्या थोडीशी मोठी आहे. मग आपण काय करूया 72 आपण कसं लिहिणार आहोत बघा, तर 36 दोन्ही किती होतात तर ते 72 होतात. ठीक आहे, मग आपण बघा आता हे जे दोन आहे ते आहे तसे लिहिले गुणिले 72 कसे लिहिणार आहोत आपण, तर 2 गुणिले 36 लिहायचे. ठीक आहे, कारण 36 दोन्ही 72 होतात. कळालं तुम्हाला. आणि छेदस्थानी जे 37 आहेत ते आपण आहे तसं लिहिणार आहोत, 37 गुणिले 37. ओके, तर आता बघा आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे बघा, आता दोन्ही बाजूंचे आपल्याला वर्गमुळे घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे असं खाली, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, वर्गमुळे घेऊन. ओके, आता बघा साइन वर्ग थिटाचा वर्गमूळ घेतला तर काय होईल या ठिकाणी, तर साइन थिटा होईल. ओके, साइन थिटा होईल. आता काय करायचं आहे बघा, 2 गुणिले 2 म्हणजेच 4 होतं. 4च्या वर्गमूळ काय असणार आहे तर ते 2 असणार आहे. 36चं वर्गमूळ किती असतं बघा, तर ते 6 असतं. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 37 गुणिले 37 आहे ना, आता 37 गुणिले 37 त्याचा गुणाकार करायचा, परत त्याचा वर्गमूळ काढायचा. त्यापेक्षा 37 आणि गुणिले 37 आहे म्हणजेच त्याचं जर आपण फक्त एकदा जर 37 लिहिलं तर त्याचं ते वर्गमूळ असणार आहे. कळालं तुम्हाला या ठिकाणी. आता या दोघांचा गुणाकार जर तुम्ही करणार तो किती संख्या येईल ते पण त्याचं वर्गमूळ हे 37 असणार आहे. त्यापेक्षा एकदाच तुम्ही 37 लिहिलं तर याचा वर्गमूळ आपल्याला येते. ठीक आहे, अशा पद्धतीने ते स्मार्टवर करायचं. ओके, तर बघा 4चा वर्गमूळ या ठिकाणी 2 आलेला आहे, 36चं वर्गमूळ हे 6 आलेलं आहे आणि 37 गुणिले 37 त्याचा गुणाकार करून परत त्याचं वर्गमूळ काय असणार आहे तर ते 37च असणार आहे. ठीक आहे, मग साइन थिटा आपल्याला ही किंमत मिळाली आहे. ठीक आहे, मग याचा तुम्ही गुणाकार करू शकता पुढे. साइन थिटा बरोबर साई दोन्ही 12 आणि छेद 37 ही आपल्याला साइन थिटाची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला टॅन थिटाची किंमत काढायची आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकताय टॅन थिटा म्हणजे काय असतं तर टॅन थिटा म्हणजे किंवा टॅनची व्हॅल्यू काय असते तर साइन थिटा छेद कॉस थिटा है ना. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा. आता आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटाचे तर किमती माहीत आहे ते आपण या ठिकाणी पुटअप करूया. टॅन थिटा बरोबर तर साइन थिटा किती आले बघा, तर ही किंमत आलेली आहे ते आपण अगोदर लिहूया 12/37. आता काय करणार आहोत बघा, छेद आपल्याला करायचा आहे. आता कॉस थिटाची किंमत किती आहे बघा, जी आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे बघा ती आहे. आता कॉस थिटाची किंमत आपण ह्या टेबलमध्ये बघू शकतो पुन्हा एकदा किती आहे बघा, तर ती 35/37 आहे ना. सो या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे किती बघा 35/37 आहे ना. आता बघा या ठिकाणी मी काय केलेलं आहे, साइन थिटाची व्हॅल्यू ही केलेली अशी पूर्ण हे करण्यापेक्षा या ठिकाणी फक्त मधोमधी भागिले चिन्ह दिलेलं आहे. ही साइन थिटाची व्हॅल्यू झाली आणि भागिले 35/37 म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे कंटिन्यू करूया आपण. टॅन थिटा बरोबर आता 12/37. आता हे भागिले म्हणजेच उलटून गुणले गेले आपण करू शकतो. गुणिले म्हणजे 37 वरती आणि 35 खालते म्हणजे 37/35 करायचं आहे. ओके, इज इक्वल टू आता बघा या ठिकाणी 37 आणि 37 कॅन्सल होते म्हणजे शिल्लक रक्कम काय राहिली आपली किंवा शिल्लक गुणोत्तर काय राहिले तर 12/35 आहे ना. म्हणजेच हे आपलं टॅन थिटाचं आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला टॅन थिटा आणि साइन थिटासुद्धा व्हॅल्यू मिळालेल्या आहे. ठीक आहे, आता ह्या आपण टेबलमध्ये पुटअप करू शकतो. साइनची व्हॅल्यू किती आली बघा, तर 12/37 आलेली आहे. 12/37 आणि टॅनची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, तर 12/35. ओके, अशा पद्धतीने आपला हा पूर्ण चार्ट जो आहे तो तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पहिलं एक्झाम्पल जे आहे ते सोडवलेलं आहे. ओके, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे पहिलं एक्झाम्पल मी पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट दुसरा प्रश्न काय आहे बघा, त्यांनी आपल्याला कोणती व्हॅल्यू दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याला त्यांनी साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 11/61. याच्यावरून आपल्याला कॉस थिटा काढायचा आहे आणि टॅन थिटा काढायचं आहे. तर बघा साइन थिटा बघा त्यांनी किती दिलं आहे ते आता आपण या ठिकाणी लिहूया. दुसरा प्रश्न आता आपण सोडवतोय. साइन थिटा किती आहे
तर ते आहे 11/61 आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला जो फॉर्म्युला माहीत आहे ते लिहायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता या ठिकाणी आपल्याला साइनची किंमत माहीत आहे, मग त्याच्यामुळे ते आपण इथे पुटअप करूया. तर साइन वर्ग आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी आपल्याला 11/61चा वर्ग करावा लागेल. म्हणजेच कंसामध्ये येईल 11/61चा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके. आता आपल्याला कॉस वर्गची किंमत काढायची, त्याच्यामुळे आपण कॉस वर्ग जे आहे ते सुरुवातीला घेणार आहोत. कॉस वर्ग थिटा बरोबर, आता हे 1 आहे ते आपण आहे तसेच ठेवूया आणि या ठिकाणी पलीकडे गेल्यानंतर ते वजाचिन्ह होईल है ना. म्हणजे 11/61ला काय होईल वजाचिन्ह लागेल. ठीक आहे. आता हे सुद्धा पुन्हा ए वर्ग वजा बी वर्ग या टाईपमध्ये आहे. त्याचं आपण कसं सोडवतो ए अधिक बी आणि ए वजा बी या टाईपमध्ये आपण सोडवतो. ओके. म्हणजेच आता इथे काय येईल बघा कॉस वर्ग थिटा बरोबर, मग सुरुवातीला काय पहिल्या कंसामध्ये आपण निगेटिव्ह वजा करूया आणि दुसऱ्या कंसामध्ये प्लस करूया. म्हणजेच 1 वजा 11/61, दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक 11/61. ओके. पुन्हा आपल्याला काय करायचं 61ने 1ला गुणायचं आहे इज इक्वल टू 61 वजा 11/61 आहे तशीच ठेवायची आहे. पुन्हा या 61ने 1ला गुणायचं आहे 61 अधिक 11/61. ओके. आता नेक्स्ट काय करूया 61मधून 11 गेले किती राहतात बघा 61मधून 11 गेले तर 50 राहतात. छेद 61 आहे तसेच लिहायचे आहेत आपल्याला. गुणिले 61 अधिक 11 किती होतात बघा तर ते 72 होतात. ठीक आहे. आणि छेद 61 आपण आहे तसेच ठेवणार आहोत. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे 50ची फोड करावी लागणार आहे आणि ह्या 72ची सुद्धा आपल्याला फोड करावी लागणार, म्हणजे ते आपल्याला पुढे सोडवताना ते त्याचा उपयोग होईल. तर बघा आता 50ची फोड आपण कशी करणार आहोत बघा. तर 25 गुणिले 50, 25 गुणिले 2 करूया. 25 दुणे 50 होतात आणि छेद 61 आहे तसेच आपण ठेवूया. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 72ची फोड आपण कशी करणार आहोत बघा. तर 36 गुणिले 2, कारण 36 दुणे 72 होतात आणि छेद 61 जे आहे ते आपण आहे तसेच ठेवणार आहोत. ओके. आता मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया हे सगळे जे आपण ब्रॅकेट टाकले होते ते आपण ब्रॅकेट काढून घेऊया. म्हणजे सुरुवातीला आपण अगोदर 25 लिहूया. 25 गुणिले हे आपण 36 लिहूया आणि जे 2 डबल आहे ते आपण एका साईडला लिहूया. छेद 61 गुणिले 61. ओके. आता आपण काय करणार आहोत दोन्ही बाजूंचे वर्गमुळे काढणार आहोत. आता कॉस वर्ग थिटाचं वर्गमूळ काय होईल तर कॉस थिटा होईल. ठीक आहे. आता 25 वर्गमूळ काय होईल बघा तर 5 होईल. 36 वर्गमूळ काय होईल तर ते 6 होईल. ओके. आणि 2 दुनी 4, 4चं वर्गमूळ किती होईल बघा तर ते 2 होईल. ठीक आहे. आता 61 गुणिले 61 त्याचा गुणाकार करून परत वर्गमूळ करण्यापेक्षा 61 गुणिले 61 म्हणजे त्याचा वर्गमूळ किती येईल बघा तर ते 61, जसं आपण पाठीमागं सदतीसचं केलं आहे एक्झॅक्टली तसंच. आता यांचा जर गुणाकार केला तर बघा 6 पंचे 30 आणि 30 दुनी 60, म्हणजे 60 भागिले 61 हे त्याचं उत्तर आलेलं आहे ना. म्हणजेच आपल्याला मिळालेलं आहे बघा कॉस थिटा किती आलेला आहे बघा 60/61 आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे बघ, म्हणजे दोन्ही बाजूंचा वर्गमूळ केलेला आहे ते या ठिकाणी लिहायचं. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन ओके. आता आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे. आता आपण काय करणार आहोत बघा. आता आपल्याला टॅन काढायचं आहे ना. सो टॅन थिटाची फॉर्म्युला काय आहे किंवा त्याचं गुणोत्तर काय असं बघा. तर टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. आता आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा दोन्हीही माहीत आहे, त्याच्यावरून आपण टॅन थिटा इझिली काढू शकतो. ओके. सो साइन थिटा किती आहे बघा तर तो आहे 11/61 आहे. ठीक आहे. आणि भागिले कॉस थिटा जो आपण आत्ताच काढलेला आहे तो किती आहे बघा 60/11 आहे. या ठिकाणी भागिले मग आपण उलटून गुणिले करू शकतो. म्हणजेच 11/61 गुणिले या ठिकाणी वरती 11 येईल, 11 भागिले खाली किती येईल बघा तर ते 60 येतील. ओके. या ठिकाणी इथं 61 आहे बरं का, 11 नाही, या ठिकाणी 61 आहे. चुकून 11 लिहिलं आहे, इथे किती आहे बघा 61 आहे. ओके. सो
हे 61 आणि हे 61 काय होणार आहे तर कॅन्सल होणार आहे. म्हणजेच आपल्याला किंमत किती मिळते बघा तर 11/60 मिळालेले आहे. म्हणजेच टॅन थिटा हा किती आपल्याला मिळालेला आहे तर 11/60 मिळालेला आहे. ओके, तर हे दोन्ही किमती जे आहेत आपण पुढं टेबलमध्ये फिलअप करूया. आता आपल्याला कॉस थिटा किती काढलेला आहे बघा. आपण कॉस थिटा जो आहे तो 60/61 काढला आहे ना, आणि आपण टॅन थिटा किती काढलेला आहे बघा तो 11/60 काढलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय आहे बघा त्यांनी टॅन थिटा हा 1 दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला कॉस थिटा आणि साइन थिटा काढायचा आहे. टॅन थिटा त्यांनी दिलेला आहे किती बघा तर तो 1 दिलेला आहे. ठीक आहे, आता टॅनचं सूत्र काय आहे बघा तर ते आपल्याला माहीत आहे, ते आपण लिहूया. टॅन थिटा बरोबर म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा, हे आपल्याला त्याची माहीत आहे. याला आपण काय म्हणूया इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. त्याचं सूत्र झालं साइन थिटा छेद कॉस थिटा. आता टॅनची त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे बघा तर ती 1 दिलेली आहे त्याची किंमत, बरोबर. मग साइन थिटा छेद कॉस थिटा आपण आहे तसंच लिहून घ्या. ओके, आता आपण काय करूया या कॉसने या साईडला आपण गुणूया. म्हणजेच 1ला जर कॉस थिटाने गुणलं तर ते आहे तशीच किंमत राहील. म्हणजेच कॉस थिटा बरोबर काय होईल बघा तर ते साइन थिटा होईल. ओके, आता आपण काय करणार आहोत बघा, याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. म्हणजेच कॉस थिटा बरोबर साइन थिटा आलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय असते तर ते 1 असते. ठीक आहे, आता हे आपण लिहू शकतो. कारण ह्याच्यामध्ये काढण्याचं कारण इक्वेशन समीकरण 1 वरून. ठीक आहे, आता आपल्याला हे तर फॉर्म्युला माहिती आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही त्याची किंमत असते. आता इक्वेशन 2 वरून तुम्ही बघू शकता कॉस थिटा म्हणजेच साइन थिटा आहे. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाचं म्हणजे साइन थिटा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण वर्गच लिहिणार आहोत. साइन वर्ग थिटा बरोबर किती बघा तर पुढचे जे 1 आहे ते आपण आहे तसंच लिहिणार आहोत. आता साइन वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजेच किती तर ते 2 साइन वर्ग थिटा आलेले आहेत ना. साइन वर्ग थिटा बरोबर 1. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप आपण कंटिन्यू करूया. म्हणजेच बघा आता नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, त्या ठिकाणी अगोदर मी लिहिलेलं आहे ते अगोदर लिहिते. आपली स्टेप कुठली होती 2 साइन वर्ग थिटा बरोबर 1 होते. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे साइन वर्ग थिटा काढायचं ना. साइन वर्ग थिटा बरोबर 1 आहे तसेच येणार. साइन वर्ग थिटाला 2 गुणिले असल्यामुळे या ठिकाणी 1/2 होईल. ठीक आहे, आता आपण काय करूया दोन्ही बाजूचे वर्गमुळे काढून घेऊया. या ठिकाणी तसं आपल्याला लिहायचं आहे दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. आता साइन वर्ग थिटाचं काय होईल बघा तर ते साइन थिटा होईल आणि 1/2चं वर्गमूळ काय असतं बघा तर ते वर्गमुळात 2 असतं. म्हणजे साइन थिटाची आपल्याला किंमत मिळालेली ती आहे 1/2. ओके, आता याच्यामध्ये कारण सुद्धा तुम्ही लिहायचं आहे बघा आपल्याला. आता इक्वेशन या ठिकाणी 2 वरून काय बघा साइन थिटा बरोबर कॉस थिटा आहे, त्याच्यामुळे कॉस थिटाची सुद्धा किंमत काय होईल बघा तर ते सेम होईल 1/2. कारण का साइन थिटा बरोबर कॉस थिटा आहे म्हणून दोन्हीची सुद्धा किंमत काय होईल सेम असेल. ते सुद्धा इक्वेशन 2 वरून कळलं. म्हणजेच आपल्याला दोन्हीची सुद्धा आता किमती मिळालेल्या आहेत. साइन थिटाची सुद्धा मिळालेली आहे आणि कॉस थिटाची सुद्धा किंमत मिळालेली आहे. ठीक आहे, सो टेबलमध्ये तुम्ही लिहू शकता साइन थिटा आपल्याला किती आलेला आहे 1/2 आणि कॉस थिटा सुद्धा सेम आलेला आहे 1/2. ओके, आता नेक्स्ट काय विचारलेलं आहे बघा साइन थिटा दिलेला आहे 1/2. त्याच्यावरून आपल्याला दोन्हीची किमती काढायच्या आहेत. चौथा आपण सोडूया. त्यांनी आपल्याला कशाची किंमत दिली आहे बघा साइन थिटा दिलेला आहे किती तर तो आहे 1/2. आता साइन थिटा आहे म्हणल्यावर ते आपल्याला तो फॉर्म्युलाच घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती असते तर ते 1 असते त्याची किंमत. आता आपल्याला किंमत कोणाची माहीत आहे साइनची किंमत माहीत आहे, त्याच्यामुळे याचा आपण वर्ग लिहिणार आहोत. साइन वर्ग आहे म्हणल्यावरती 1/2चा वर्ग होईल अधिक कॉस वर्ग थिटा आणि बरोबर 1. ओके, आता आपल्याला कॉस वर्ग थिटाची किंमत काढायची आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया अगोदर हे अगोदर एक्सप्रेशन हे सोडून घेऊया. 1/2
चा वर्ग आहे, 1चा वर्ग 1च येईल आणि 2चा वर्ग काय येईल बघा, तर तो 4 येईल. ठीक आहे. आणि कॉस वर्ग थिटा आहे तसंच लिहिन आणि पुढचं जे 1 आहे ते सुद्धा आपण आहे तसंच लिहिणार आहोत. ठीक आहे. आता आपण किंमत काढूया. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे तसंच ठेवणार आहोत आणि वजा 1/4 हे पलीकडे गेल्यावरती काय होईल, वजा होईल. म्हणजेच आता हे आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया. कॉस वर्ग थिटा बरोबर 4 गुणिले 1 4 होतात, वजा 1/4. म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर 4 वजा 1 किती होतात, 3 होतात आणि छेद 4 आहे तसेच येतात. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन. आता कॉस वर्ग थिटाचं काय होईल वर्गमूळ, तर कॉस थिटा होईल आणि 3/4चं वर्गमूळ 3चं वर्गमूळ काय असते बघा, तर वर्गमुळात 3 असतं आणि 4चं वर्गमूळ असतं 2. म्हणजेच आपल्याला बघू शकतो तुम्ही कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे. कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे, आपल्याकडं साइन थिटाची किंमत आहे. म्हणजेच आपण टॅन थिटा आरामात काढू शकतो. आता टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, तर साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. आपल्याला साइन थिटाची किंमत माहिती आहे, ती अगोदर आपण लिहून घेऊया. 1/2 ही साइनची काय आहे, ही आहे किंमत आहे. भागिले करूया आपण. कॉस थिटाची काय आहे बघा, तर वर्गमुळात 3/2 आहे. भागिले म्हणजे आपण उलटून गुणिले लिहू शकतो. इज इक्वल टू 1/2 गुणिले उलटून गुणिले म्हणल्यावरती वरती 2 जातील आणि खाली वर्गमुळात 3 येतील. म्हणजेच बघा 2/वर्गमुळात 3. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले म्हणल्यावरती आपल्याला काय मिळालं बघा, 1/3. म्हणजेच टॅन थिटाची किंमत किती आलेली आहे बघा, तर 1/3 आलेली आहे. शेवटी तुम्ही लिहू शकता टॅन थिटा बरोबर 1/3. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा आपण कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती काढलेल्या आहेत. ठीक आहे. त्यात आपण टेबलमध्ये लिहूया. तर बघा आपला कॉस थिटा हा किती आलेला आहे, वर्गमुळात 3/2 आणि टॅन थिटा जो आहे तो आपल्याला 1/3 आलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, कॉस थिटा दिलेला आहे. आपल्याला साइन थिटा आणि टॅन थिटाच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. 5वा प्रश्न आहे, कोणती किंमत दिलेली आहे बघा, त्यांनी कॉस थिटा दिलेला आहे. किती आहे बघा, 1/3 आहे. ओके. नेहमीप्रमाणे आपल्याला जो फॉर्म्युला माहीत आहे तोच लिहायचा आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ठीक आहे. आता त्याने कॉस दिलेला आहे आपल्याला, त्याच्यामुळे साइन वर्ग थिटा आपण आहे तसंच ठेवणार आहोत. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग आहे, मग या ठिकाणी 1/3चा वर्ग होईल बरोबर 1. ठीक आहे. मग आता आपण काय करूया बघा, साइन वर्ग थिटा आहे तसंच लिहूया अधिक 1चा वर्ग 1च येईल आणि वर्गमुळात 3चा वर्ग काय होईल, वर्गमुळात 3चा वर्ग आहे म्हणल्यावरती काय होईल बघा, तर वर्गमुळाचं चिन्ह फक्त निघून जातं आणि आतली जी किंमत आहे ती आहे तशीच राहते. ओके. आणि इज इक्वल टू 1 जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया. म्हणजेच साइन वर्ग थिटा बरोबर 1 आहे तसंच घेऊया आणि हे जे 1/3 आहे ते पलीकडे गेल्यावरती वजा 1/3 होतील. ठीक आहे. साइन वर्ग थिटा बरोबर 3 ने 1ला गुणूया आपण, 3 1 3 वजा 1/3. म्हणजेच आपल्याला साइन वर्ग थिटाची किंमत काय मिळाली बघा, 3 वजा 1 2/3. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूचे वर्गमुळे घेऊया. वर्गमुळे घेऊन ठीक आहे. म्हणजेच साइन वर्ग थिटाचं काय होईल बघा, तर साइन थिटा होईल आणि 2चं वर्गमूळ काय असतं बघा, तर वर्गमुळात 2 आणि 3चं वर्गमूळ काय असतं, तर वर्गमुळात 3 असतं. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ही साइन थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण कशाची व्हॅल्यू काढूया बघा, साइन कॉस आता झालेला आहे, आता आपण टॅनची किंमत काढू शकतो. टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा. ठीक आहे. आता साइनची जे आपण आता व्हॅल्यू काढलेली आहे ती आपण लिहूया अगोदर. साइनची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 भागिले कॉसची जी व्हॅल्यू आहे दिलेली किती आहे बघा, 1/वर्गमुळात 3 आहे. भागिले म्हणजेच उलटून गुणिले वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वरती जातील आणि छेद खालती 1 होईल.
हे वर्गमुळात 3 आणि हे वर्गमुळात 3 निघून जातील. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळेल बघा, वर्गमुळात 2/1. छेद 1 आहे म्हणल्यावरच छेद 1 म्हणजेच नुसतंच वर्गमुळात 2 लिहिलं तरीसुद्धा चालेल. म्हणजेच आपल्याला टॅन थिटा हा किती मिळालेला आहे बघा, वर्गमुळात 2 मिळालेला आहे. ठीक आहे. सो टॅनची व्हॅल्यू देखील मिळालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला साईनची व्हॅल्यूसुद्धा मिळालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला हे उदाहरणे सोडायचे आहेत. आता हे आपण टेबलमध्ये लिहू शकतो. साईनची व्हॅल्यू किती आहे बघा, तर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आणि टॅनची जी व्हॅल्यू आपली आलेली आहे ती आहे बघा वर्गमुळात 2. ओके. आता नेक्स्ट आहे बघा, टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 21/30 दिलेला आहे. त्याच्यावरून साइन थिटा आणि कॉस थिटा आपल्याला काढायचा आहे. 6वा प्रश्न आहे, टॅन थिटा किती दिलेला आहे बघा आपल्याला, तर तो आहे 21/20 आहे. ओके. आता त्याची जो फॉर्म्युला आहे टॅन थिटा म्हणजेच आपण कसं लिहितो बघा, तर साइन थिटा छेद कॉस थिटा. म्हणजेच आपण टॅन थिटाच्या ऐवजी साइन थिटा हा छेद कॉस थिटा आपण लिहू शकतो. पुढची जी किंमत आहे याची म्हणजेच काय बघा, तर ते टॅन थिटा आहे ना. मग आपण काय करणार आता, टॅन थिटाची ही व्हॅल्यू आता याच्या जागी आपण ठेवूया. म्हणजेच आपल्याला आता इक्वेशन काय मिळेल बघा, तर साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर आपण 21/20 असं लिहिणार आहोत. कळालं तुम्हाला. टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा. मग त्याच्यामुळे आपण टॅनच्या ऐवजी साइन थिटा छेद कॉस थिटा फक्त लिहिलेला आहे. ओके. आता आपण काय करूया, आता आपण साइन थिटाचं इक्वेशन अगोदर काढून घेऊया. साइन थिटा बरोबर काय होईल बघा, आता 21/20 आणि हे जे कॉस हे जे भागिले आहे ते तिकडे गेल्यावरती काय होईल, गुणिले होईल. म्हणजेच 21/20 राहतील आणि गुणिले हे जे कॉस थिटा भागिले आहेत पलीकडे गेल्यावरती काय होईल, तर ते गुणिले कॉस थिटा होतील. इथपर्यंत कळालं. ओके. आता आपल्याला जो फॉर्म्युला माहिती तो आपण लिहून घेऊया. म्हणजेच बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय असते, तर ते 1 असते. ठीक आहे. आता आपल्याला जी त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे, आता साइनची या ठिकाणी ही किंमत आहे ती आपण या इक्वेशनमध्ये अगोदर पुटअप करूया. ठीक आहे. आता वर्ग आहे म्हटल्यावरती याचासुद्धा आपण काय करूया, कंसाचा वर्ग करूया. म्हणजे कंसामध्ये काय येईल बघा, 21/20 कॉस थिटा कंसाचा वर्ग. साइनची ही व्हॅल्यू आहे, या ठिकाणी साइन वर्ग आहे त्याच्यामुळे याचा आपण वर्ग केलेला आहे. ठीक आहे. प्लस पुढचं जे कॉस वर्ग थिटा आहे ते आपण आहे तसंच लिहिणार आहोत आणि पुढचे जे 1 आहे ते सुद्धा आपण आहे तसंच लिहूया. इथपर्यंत कळालं. आता हे जे साइन थिटाची व्हॅल्यू आहे याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि या ठिकाणी लिहायचं आहे कारण इक्वेशन 1 वरून. ठीक आहे. कळालं तुम्हाला. ओके. आता आपण काय करूया, तर हे आपण आता सोडवून घेऊया. 21चा वर्ग काय असतो, तर तो 441 असतो. ठीक आहे. वर्ग पाठ आहेत ना सगळ्यांचे. ओके. 21चा वर्ग हा किती असतो, 441 असतो आणि 20चा वर्ग हा किती असतो बघा, तर तो 400 असतो. कॉसचा वर्ग काय असतो, तर तो कॉस वर्ग थिटा असतो. ओके. आणि पुढचं जे कॉस वर्ग थिटा आहे ते आपण आहे तसंच लिहिणार आहोत आणि =1 हे सुद्धा आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे. आता आपण काय करणार आहोत बघा, आता हे जे 400 आहे त्यांनी आपण आता कॉस वर्ग थिटाला आपण गुणून घेऊया. म्हणजेच आपली स्टेप काय होईल बघा, 441 कॉस वर्ग थिटा अधिक 400 कॉस वर्ग थिटा आणि छेद आपल्याला काय करायचं आहे, आता अंशस्थानी गुणल्या म्हटल्यावरती छेदस्थानी सुद्धा आपल्याला गुणायचं आहे. 400 आणि गुणिले आपल्याला काय येणार आहे, तर 1 येणार आहे. ठीक आहे. आता 441 अधिक 400 किती होतात बघा, तर ते 841 होतात. मग त्यांच्या पण बेरीज या ठिकाणी लिहूया. 841 कॉस वर्ग थिटा या ठिकाणी सुद्धा हे त्याच्यामुळे कॉमन येईल, या ठिकाणी कॉस वर्ग थिटा येईल. दोन्हीकडे असल्यामुळे कॉमन आपण एकदाच लिहिणार आहोत आणि छेद जे 400 आहे ते सुद्धा एकदाच लिहायचे आहेत. बरोबर 1 आपण लिहूया. ठीक आहे. आता आपल्याला इक्वेशन काढायचे कॉस वर्ग थिटाचं काढायचं आहे. कॉस वर्ग थिटा बरोबर हे थोडंसं मोठं उदाहरण आहे त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. कॉस वर्ग थिटाचं आपण काढणार आहोत. आता तुम्ही बघू शकताय 400 अंशस्थानी हे पलीकडे गेल्यावरती ते छेदस्थानी होईल आणि या ठिकाणी 841 अंशस्थानी आहे ते पलीकडे गेल्यावरती छेदस्थानी होईल. ठीक आहे. म्हणजे त्यांची फक्त जागा बदली होईल. 1 जे आहे ते नंतर परत ते निघून जाईल ऑटोमॅटिक. ठीक आहे. मग 400 भागिले काय होईल बघा, अंशस्थानी आहे ते छेदस्थानी जाईल. 841 आलेलं
आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता याच्या ज्या राईट साईडला 400/881 आहे. तर ही आपल्याला घालवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर दोन्ही साईडला आपल्याला 400/881 गुणावं लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे दोन्ही बाजूंना 400/841 गुणून. म्हणजेच नेक्स्ट स्टेप आपली काय येईल बघा, तर कॉस वर्ग थिटा बरोबर हा जो एक आहे तर 1 गुणिले आपण लिहिणार आहोत 400/841. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आता ह्या 400ची आपल्याला फोड करायची आहे आणि ह्या 441ची सुद्धा आपल्याला फोड करावी लागेल. म्हणजेच काय होईल बघा या ठिकाणी, तर कॉस वर्ग थिटा बरोबर आता 400 म्हणजेच आपण 20 गुणिले 20 असं लिहू शकतो आणि 481 आपण कसं लिहिणार बघा, तर 29 गुणिले 29 जर आपण केलं तर आपल्याला 481 मिळतात. म्हणजेच 20 गुणिले 20 केले आणि 29 गुणिले 29 आपण केले. तर आता बघा आपण काय करूया, दोन्ही बाजूंची आता वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ घेतली तर आपल्याला काय मिळेल बघा, कॉस थिटा बरोबर आता 20 गुणिले 20 आहे म्हणजेच 20 ह्याचं वर्गमूळ आणि 29 गुणिले 29 म्हणजेच 29 त्याचं वर्गमूळ आहे. म्हणजेच आपल्याला बघा कॉस थिटा आणि कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे ती आहे 20/29. हे आपल्याला त्याची किंमत मिळालेली आहे. आता आपण याच्यावरून काय करू शकतो, साईनची किंमत काढू शकतो. यालाच तुम्ही इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. आता आपण काय करूया, साईन काढूया. साईन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती बघा आपल्याला सुरुवातीलाच आपण इक्वेशन 1 मध्ये काढलेले आहे ना, कोणते आहे बघा, तर साईन थिटा बरोबर 21/20 गुणिले कॉस थिटा है ना, ही जी किंमत आहे आता ते आपण आता या ठिकाणी लिहून घेऊया. साईन थिटा बरोबर 21/20 कॉस थिटा. ओके. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 1 वरून है ना. सो आता बघा या ठिकाणी आपण काय करूया, आपण जे आता कॉस थिटाची जी व्हॅल्यू काढली ती याच्यामध्ये आपण पुटअप करू शकतो. म्हणजेच साईन थिटा बरोबर 21/20 आणि आता कॉस थिटाची आपण किंमत किती काढलेली आहे बघा, तर 20/29 आपल्याला आले. हे 20 आणि हे 20 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच या ठिकाणी 21/29 किंमत राहिलेली आहे. म्हणजे साईन थिटाची किंमतसुद्धा आपल्याला मिळालेली आहे ती आहे 21/29. ओके. म्हणजे आपल्याला दोन्हींच्याही किंमत मिळालेल्या आहेत. साईनची किंमत मिळालेली आहे आणि या ठिकाणी कॉसची सुद्धा किंमत मिळालेली आहे. जर त्यांनी टॅन थिटा 1 दिला असताना आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा आपण आता तो टेबल आरामात आपण तो भरू शकतो. कोणता, जर टॅन आता किती दिलं, सॉरी टॅन त्यांनी 21/30 दिला होता. ओके. त्याच्यावरून आपल्याला साईन थिटा किती आलेला आहे बघा, साईन थिटा हा 21 किती आलेला आहे बघा, 29 आलेला आहे आणि कॉस थिटा हा 20 तर 7वा प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे आपल्याला, टॅन थिटा किती आहे बघा, तर तो आहे 8/15. आता आपल्याला टॅनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, सूत्र काय आहे टॅनचं, तर टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर. आता हे झालं टॅनचं सूत्र. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता जे त्यांची जी किंमत दिली आहे ती आता आपण लिहूया. टॅनची किंमत किती दिली आहे बघा ते आपण लिहूया. आता साईन थिटा छेद कॉस थिटा, त्यांची किंमत किती आहे, तर ती आहे 8/15 आहे. ठीक आहे. मग आपण हे जे साईन थिटा आहे ते अगोदर अलीकडे ठेवूया आहे तसंच. साईन थिटा बरोबर 8/15 आहे तशीच ठेवायचे आहे. कॉस थिटा छेदस्थानी आहे, पलीकडे गेले की ते काय होणार आहे, गुणिले होणार आहे. म्हणजेच 8/15 गुणिले कॉस थिटा है ना. म्हणजे आपल्याला याच्यावरून काय मिळालेलं आहे, साईन थिटाची किंमत मिळाली आहे याच्यामध्ये. ओके. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो नेहमीचा कोणता, तर साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय आहे, तर 1 असतो बरोबर. आता साईनची किंमत आपल्याला इक्वेशन 1 मध्ये आहे माहीत आहे, ते आपण या ठिकाणी लिहूया. आता वर्ग आहे म्हटल्यावरती आपल्याला कंसाचा वर्ग करायचा आहे. म्हटल्यावरती साईन थिटाची जी किंमत आहे बघा 8/15 कॉस थिटा कंसाचा वर्ग होईल. ठीक आहे. अधिक कॉस वर्ग थिटा आणि बरोबर 1. ओके. ठीक आहे. आता 8चा वर्ग करायचा आहे. 8चा वर्ग असतो 64.
15चा वर्ग किती आहे बघा, तर तो आहे 225 आणि कॉस थिटाचा वर्ग असतो कॉस वर्ग थिटा अधिक पुढचा जो कॉस वर्ग थिटा आहे तो आहे तसंच लिहायचा आहे आणि बरोबर 1. ओके. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 225ने कॉस वर्ग थिटाला गुणायचं आहे आणि छेद 225 करायचा आहे. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, 64 छेद, आता छेद नंतर येईल आपला हा कॉस वर्ग थिटा लिहूया, कॉस वर्ग थिटा अधिक ह्या 225ने इकडे गुणूया कॉस वर्ग थिटा आणि छेद काय येईल बघा, सॉरी या ठिकाणी 225 लिहायचे राहिले आणि छेद 225 बरोबर 1. ओके. आता 64 आणि 225 यांची बेरीज किती होते बघा, तर ते होते 289 होते. ठीक आहे. सो 289. आता हे आहेत बघा कॉस वर्ग थिटा जे आहे ते आपण आता एकदाच लिहिणार आहोत. या ठिकाणी एक आहे पण आपण एकदाच लिहायचं आहे कॉस वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा. सो 289 कॉस वर्ग थिटा छेद हे 225 आपण आहे तसेच लिहिणार आहोत आणि बरोबर 1 करायचं आहे. इथपर्यंत कळालं. ओके. आता आपण काय करूया, कॉस वर्ग थिटाची आपण किंमत काढून घेऊया. आता बघा या ठिकाणी अंशस्थानी 289 आहे आणि छेदस्थानी 225 आहे बरोबर. मग आता आपल्याला ही किंमत घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर 225 छेद 289 दोन्ही साईडला गुणायचं आहे. म्हटल्यावरती ही जी 289 आणि 225 आहेत ते काय होतील, निघून जातील. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही कंसामध्ये कारण लिहायचं आहे 225 छेद 289 दोन्ही बाजूंना गुणून बरोबर. मग आता आपण काय करूया, दोन्ही बाजूला गुणूया. म्हणजे आपली स्टेप असेल बघा 225 छेद 289 गुणिले हे जे आहे ते अगोदरचे आहे तसंच लिहूया 289 गुणिले कॉस वर्ग थिटा छेद 225 बरोबर 1 गुणिले, आता आपल्याला दोन्ही बाजूने हे गुणायचे ना त्याच्यामुळे 1 गुणिले 225 छेद 289. ओके. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 289 आणि हे 289 कॅन्सल आणि हे 250 225 आणि 225 काय झाले कॅन्सल झाले. म्हणजेच आता आपल्याला डाव्या बाजूला काय मिळते बघा, फक्त कॉस वर्ग थिटा मिळते. ही स्टेप कळली तुम्हाला. ओके. इज इक्वल टू आता हे जे 1 गुणिले 225 आहेत ते आहे काय होईल बघा, फक्त 225 छेद 289 राहतील. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कॉस वर्ग थिटाची किंमत मिळाली आहे. ओके. आता कॉस वर्ग थिटा आहे म्हटल्यावरती आपण काय करू शकतो, तर कॉस थिटा काढू शकतो. कॉस थिटा बरोबर आता तुम्हाला कारण करायचं आहे दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन. ओके. आता कॉस वर्ग थिटाचं काय होईल, कॉस थिटा होईल आणि 225 वर्गमूळ काय असते, तर ते 15 असते आणि 289 वर्गमूळ काय असतं रे, तर ते असतं 17. ओके. आपल्याला म्हणजे कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे. ओके. म्हणजे आपल्याला साइन थिटासुद्धा आपल्याला कोणतं साइन थिटा, हां हे जे इक्वेशन आहे साइन थिटाचं, आता याच्यामध्ये आपण काय करूया साइन थिटाची किंमत काढू शकतो कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कॉस थिटा मिळालेला आहे. या इक्वेशनमध्ये आपण कॉस थिटाची किंमत काढून आपल्याला साइन थिटाची किंमत मिळेल. ओके. सो कॉस थिटा जो आहे बघा तो आपल्याला मिळालेला आहे, याच्यावरून आपण कॉस थिटाची किंमत काढू शकतो. ओके. सो आता साइन थिटाची जी आपल्याला इक्वेशन 1 मध्ये जी किंमत दिली आहे ना ती आपण अगोदर आहे तशीच लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला नेक्स्ट स्टेप समजेल. साइन थिटा बरोबर काय किंमत आहे बघा 8/15 गुणिले कॉस थिटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जी कॉस थिटाची जी किंमत मिळालेली आहे ती आपण आता ठेवूया 8/15. आता कॉस थिटा आपल्याला किती मिळालेला आहे, तर तो आहे 20/29 आहे ना, सॉरी किती मिळालेला आहे आपल्याला बघा, कॉस थिटा हा 15/17 मिळालेला आहे. तो आपण आता इथंच लिहूया 15/17 मिळालेला आहे. ओके. म्हणजेच आपल्याला साइन थिटा काय मिळेल बघा, साइन थिटा बरोबर आता हे 15 आणि हे 15 कॅन्सल. ठीक आहे. म्हणजेच राहिले किती बघा 8/17. म्हणजेच साइन थिटाची आपल्याला किंमत किती मिळालेली आहे बघा, तर 8/17 आणि कॉस थिटाची किंमत जी आहे ती 15/17 आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला टॅनची किंमत देऊन कॉस थिटा आणि साइन थिटाची आपण किंमत काढलेली आहे. ठीक आहे. आता हे आपण टेबलमध्ये भरू शकतो. तर बघा टॅन हा 8/15 दिला असताना आपल्याला कॉस थिटा हा किती मिळालेला आहे, तर तो 15/17 मिळालेला आहे. ओके. आणि आपल्याला साइन थिटा किती मिळाला आहे, तर तो 8/17 मिळालेला आहे. ओके. आता नेक्स्ट काय आहे बघा,
साइन थिटा त्यांनी 3/5 दिला आहे आणि आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा काढायचा आहे. तर बघा 8वा प्रश्न काय आहे, तर साइन थिटाची त्यांनी आपल्याला किंमत दिलेली आहे. साइन थिटा हा किती आहे बघा, तर तो आहे 3/5 आहे. ठीक आहे. आता आपल्याला साइन दिलेला आहे म्हटल्यावरती आपल्याला तो जो नेहमीचा फॉर्म्युला आहे तो आपण आता लिहूया. कोणता नेहमीचा फॉर्म्युला, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. आता आपल्याला कोणतं किंमत माहीत आहे, तर ती साइनची किंमत माहीत आहे. मग याच्यामध्ये आपण साइनची किंमत अगोदर भरूया. आता साइन वर्ग थिटा आहे त्याच्यामुळे 3/5चा काय होईल, वर्ग होईल, अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 राहील. ठीक आहे. आपण आता याच्यावरून काय करू शकतो, कॉस वर्ग थिटाची किंमत काढू शकतो. ठीक आहे. अगोदर याचा आपण वर्ग करूया. 3चा वर्ग हा 9 असतो आणि हा 5चा वर्ग किती असतो, तर तो 25 असतो, अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आपण याच्यावरून काढू शकतो कॉस वर्गची किंमत, म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर हे जे 9/1 अगोदर आहे तसंच येईल आणि 9/15 पलीकडे गेल्यावरती काय होईल, तर ते वजा होतील, म्हणजेच 1 वजा 9/25 होईल. ठीक आहे. आता हे आपण आहे तसंच कंटिन्यू सोडवूया. कॉस वर्ग थिटा बरोबर, आता 25ने 1ला गुणूया अगोदर, 25 आणि वजा 9 छेद काय होईल, 25 राहतील. ओके. म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर, आता 25मधून 9 गेले, किती राहिले, तर ते 16 राहिले, छेद 25. ओके. म्हणजेच आपल्याला कॉस वर्ग थिटाची किंमत मिळालेली आहे. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊया, म्हणजे आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळेल. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन आता कॉस वर्ग थिटा आपल्याला असतो, कॉस वर्ग थिटाचं वर्गमूळ हे कॉस थिटा असतं आणि 16चं वर्गमूळ किती असते बघा, तर ते 4 असते आणि 25चं वर्गमूळ किती असते बघा, तर ते 5 असते. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे बघा, किती आली, तर ती 4/5 मिळालेली आहे. ओके. सो आता आपण काय करणार आहोत, आता ही जी कॉस थिटा आपल्याला मिळालेलं साइन थिटा ऑलरेडी वरती आहे आणि हा कॉस थिटा आहे, म्हणजे आपण आता याच्यावरून टॅन थिटा आरामात काढू शकतो. ठीक आहे. आपल्या टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, तर तो साइन थिटा छेद कॉस थिटा असतो. ओके. आपण आता याच्यामध्ये लिहूया. साइन थिटाची जी किंमत आहे ती आपण आता लिहूया, किती आहे बघा, आता साइन दिलेला आहे तो आहे 3/5 आहे. ओके. 3/5. आता भागिले कॉस थिटाची किंमत आहे बघा 4/5 आहे. ठीक आहे. सो आपण आता ही लिहिलं. आता 3/5 आपण आहे तसंच लिहूया, भागिले म्हणजेच उलटून गुणिले 5 वरती जाईल आणि 4 किती येईल, खालती येईल. आता हे 5 आणि हे 5 कॅन्सल झाले, त्याच्यामुळे त्या अंशस्थानी 3 राहिले आणि छेदस्थानी 4 राहिले, म्हणजेच आपल्याला टॅन थिटा मिळालेला आहे 3/4 मिळालेला आहे. ठीक आहे. साइन 3/5 असताना कॉस थिटा आपल्याला 4/5 मिळतो आणि टॅन थिटा हा 3/4 मिळतो. ओके. आता ह्या किमती आपण आपल्या टेबलमध्ये लिहूयात. तर बघा आपल्याला कॉस थिटा हा किती मिळालेला आहे, कॉस थिटा हा 4/5 मिळालेला आहे आणि टॅन थिटा जो आहे तो 3/4 मिळालेला आहे. ओके. अशा पद्धतीने आता शेवटचं तर बघूया आपण. आता टॅन थिटा त्यांनी दिलेला आहे 1/2 गुणिले वर्गमुळात 2. ओके. किंवा 1/2 वर्गमुळात 2 असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. 9वा प्रश्न शेवटचा आहे. त्यांनी कोणती किंमत दिलेली आहे बघा, टॅन थिटा दिलेला आहे, किती आहे, तर तो आहे 1/2 वर्गमुळात 2 आहे. ओके. आता आपल्याला टॅन थिटाचे फॉर्म्युला माहीत आहे, काय असतो तो बघा, साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर ही जी किंमत आहे ती आपण आहे तशीच लिहूया, 2 वर्गमुळात 1/2 वर्गमुळात 2. ओके. सो याच्यावरून आता आपण साइन थिटाची किंमत काढू शकतो. साइन थिटा बरोबर हे जे 1/2 वर्गमुळात 2 आहे ते आहे तसंच ठेवूया आणि कॉस थिटा इथं भागिले आहेत, पलीकडे गेल्यावर तो गुणिले होईल, है ना, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गुणिले कॉस थिटा मिळेल. आता हे झाले, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून याच्यामध्ये आपण साइन थिटाची किंमत काढलेली आहे. ठीक आहे. आता साइन थिटा आहे म्हटल्यावरती आपल्याला तो नेहमीचा फॉर्म्युला आपण लिहूया, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती असते, तर ते 1 असते. ठीक आहे. तर साइन थिटाची जी ही किंमत आहे ती आपण या ठिकाणी पुटअप करूया. वर्ग आहे म्हटल्यावरती याचा वर्ग येईल, 1/2 वर्गमुळात 2 सॉरी इथं आता कंस नाही आहे, कॉस थिटा कंसाचा वर्ग. ओके. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर
1. ओके, आता याचा आपण अगोदर वर्ग करून घेऊया. 1चा वर्ग काय असतो तर तो 1 असतो. 2चा वर्ग काय असतो बघा तर तो 4 असतो. आणि वर्गमूळ 2चा वर्ग काय असतो तर याच्यामध्ये वर्गमूळाचं चिन्ह निघून जातं आणि आतली संख्या तशीच राहते. म्हणजे त्या ठिकाणी गुणिले 2 होईल आणि कॉस थिटाचा वर्ग हा कॉस वर्ग थिटा होईल आणि अधिक हा पुढचा जो कॉस वर्ग थिटा आहे तो आहे तसंच येईल बरोबर 1. ओके, आता नेक्स्ट बघा आपण काय करूया बघा आता हे गुणूया अगोदर. 1/4 दुनी 8 होतात. कॉस वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ठीक आहे, आता आपण काय करूया या 8ने या कॉस वर्ग थिटाला गुणूया. म्हणजेच आपल्याला किंमत काय मिळेल बघा या ठिकाणी. हा जो 1 कॉस वर्ग थिटा आहे तसंच येईल कॉस वर्ग थिटा अधिक या 8ने इकडे सुद्धा गुणूया आपण 8 कॉस वर्ग थिटा आणि छेद काय होईल पूर्ण छेद हा 8 होईल आणि बरोबर 1 होईल. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा कॉस वर्ग थिटा अधिक 8 कॉस वर्ग थिटा म्हणजेच बघा आता हा 1 कॉस वर्ग थिटा 1 आणि 8 किती झालं तर तो 9 झाला. म्हणजेच इथं आपल्याला 9 कॉस वर्ग थिटा झाला आहे आणि हा जो छेदस्थानी 8 आहे तसंच लिहूया आणि हा 1. ओके, ठीक आहे. म्हणजेच आपण याच्यावरून कॉस वर्ग थिटाची किंमत काढू शकतो. कॉस वर्ग थिटा बरोबर आता बघा आपण काय करूया आता दोन्ही साईडला इथं 9 आहे आणि इथं 8 आहे. मग आपण काय करूया दोन्ही साईडला 8/2ने गुणूया. ठीक आहे, या साईडला तुम्ही लिहा दोन्ही साईडला किंवा दोन्ही बाजूंना 8/9ने गुणू. आता बघा इथं 9/8 आहे. मग 8/9नेच काय गणायचं कारण का 8/9ने जर गुणलं तर हे ॲटोमॅटिक ह्या संख्या कॅन्सल होणार आहेत. ओके, म्हणजेच तुम्ही आता बघू शकता इथं 8/9ने गुणायचं. तर हे जे 9 आहे ते आपण अगोदर आहे तसेच लिहूया 9/8 आणि आपल्याला 8/9ने गुणायचं आहे. ठीक आहे, सो ही स्टेप मी अशी लिहिते इथं 8/9 गुणिले. ओके, आणि आता हे फक्तसुद्धा 1ला आपल्याला 8/9ने गुणायचं आहे. आता या ठिकाणी कॅन्सल काय होईल बघा हे 9 आणि हे 9 कॅन्सल होईल आणि हे 8 आणि हे 8 कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल बघा तर कॉस वर्ग थिटा हा डाव्या बाजूला मिळेल आणि उजव्या बाजूला काय मिळेल बघा तर 1 गुणिले 8/9 म्हणजेच फक्त 8/9 मिळतात. ठीक आहे, ही झाली कॉस वर्ग थिटाची किंमत. आता आपण काय करणार आहोत तर दोन्ही बाजूंची आता आपण वर्गमुळे लिहूया. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. ओके, सो कॉस वर्ग थिटाचं काय होईल वर्गमूळ कॉस थिटा येईल आणि 8चं वर्गमूळ काय असते बघा तर 8चं वर्गमूळ हे वर्गमूळ 8 असतं आणि 9चं वर्गमूळ किती असतं बघा तर 9चं जे वर्गमूळ असतं ते आपण वर्गमुळात 9 असं लिहूया पुढे. आता 9चं वर्गमूळ हे 3 असतं. ठीक आहे, आता आपण ते नेक्स्ट स्टेपमध्ये लिहूया. अगोदर दोन्ही संख्या आपण वर्गमुळाचं चिन्ह इथं दिलेलं आहे. आता याच्यावरून नेक्स्ट सोडूया आपण कॉस थिटा बरोबर. आता हे जे 8 आहे त्याची आपण अगोदर फोड करून घेऊया. म्हणजेच कसं बघा तर 4 दुनी 8 असते. मग आपण इथं काय केलं बघा वर्गमुळात 4 घेऊया आणि 4 दुनी 8 आहे ह्याच्यामध्येच अगोदर लिहूया गुणिले 2 आणि 9चं काय असतं बघा वर्गमूळ तर ते 3 असते. ओके, सो या ठिकाणी आपण लिहूया वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 2 करूया. ओके, छेद वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 4 म्हणजे 4चं वर्गमूळ किती असते बघा तर ते 2 असतं आणि पुढचे जे वर्गमुळात 2 ते आहे तसेच ठेवणार आहोत आणि छेदस्थानी जे 3 आहेत ते सुद्धा आपल्याला आहे तसेच ठेवायचे आहेत. म्हणजे कॉस थिटाची आपल्याला काय किंमत मिळालेली आहे बघा तर 2 वर्गमुळात 2/3 ही किंमत मिळालेली आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता ही जी कॉस थिटाची जी किंमत आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. आता इक्वेशन 1 आहे बघा ते अगोदर आपण लिहूया. इक्वेशन 1 आपलं काय आहे बघा साइन थिटा बरोबर या ठिकाणी कोणता नंबर आहे बघा तर 1/2 वर्गमुळात 2 गुणिले कॉस थिटा आहे. ओके, हे आपलं इक्वेशन 1 आहे. आता याच्यामध्ये आपण कॉस थिटाची किंमत पुटअप करूया. 1/2 वर्गमुळात 2 गुणिले आता कॉस थिटाची किंमत आपल्याला किती आलेली आहे बघा तर ती आहे 2 वर्गमुळात 2/3 आहे. ठीक आहे, आता बघा हे 2 वर्गमुळात 2 आणि हे 2 वर्गमुळात 2 काय झाले कॅन्सल झाले. म्हणजेच या ठिकाणी अंशस्थानी 1 राहिला आणि छेदस्थानी हा 3 राहिलेला आहे. म्हणजेच साइन थिटाची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा 1/3 मिळालेली आहे. ओके, म्हणजे आपल्याला कॉस थिटा आणि साइन थिटा मिळालेला आहे. ठीक आहे, तर बघा कॉस थिटाची किंमत ही किती आलेली आहे बघा तर 2 गुणिले वर्गमुळात 2/3 आणि साइन थिटा आपल्याला किती मिळालेला आहे बघा साइन थिटा हा 1/3 मिळालेला आहे. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण जी सारणी आहे ती
कंप्लीट करायची होती. व्यवस्थित आपल्याला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न सराव संचामधला सराव संच 8.2 मधला पहिला प्रश्न जो आहे तो सोडवून झालेला आहे. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. बाय बाय.